नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी आहे सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती स्वागत आहे. तर मंडळी, मी आत्ता चालली आहे ऑशनला आणि आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 2:30. तर म्हटलं आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ना लक्झमबर्गमधील म्हणजेच युरोपमधील फ्रेंच लोक नॉनव्हेजमध्ये कशाचं मांस खातात व कशाचं मीठ खातात हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हे बघा मंडळी, हे सगळं पोर्क आहे. एका साईडला प्रत्येक असे सेक्शन केलेले आहेत. एका साईडला पोर्क, एका साईडला बीफ, चिकनचा एक सेक्शन आहे वेगळा, अंड्यांचा वेगळा सेक्शन, फिशचा वेगळा सेक्शन, असे सगळे सेक्शन वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. आता इथे पोर्क आहे बघा. तर हे बघा काय आहे. तर पोर्क म्हणजे डुक्कर. तर डुकराचं तोंड आहे जे अर्धच आहे आणि याची प्राईस बघा 6.87 युरोला आहे. याचं काहीतरी वेट आहे बघा 1 म्हणजे 1 किलोच्या 1100 ग्रॅम आहे काहीतरी. आणि याची प्राईससुद्धा बघा 6.87 म्हणजे 680ला एवढं मिळते. आणि ऑफर पण आहे, याच्यावरती डिस्काउंट आहे म्हणजे 45% ऑफ करून 3.78ला आहे. इकडे पण आहे बघा, इकडे पाय आहेत त्याचे. तर याचीसुद्धा प्राईस बघा 3.6 आहे, अर्धा किलो आहे. तर असे छोटे छोटे पीसमध्ये कट करून ठेवलेलं आहे मी. तर हे पूर्ण ना असे पॅक केलेले असतात, त्यामुळे उचलायला काय वाटत नाही. सगळे असे प्लास्टिकने पूर्ण रॅप करून ठेवलेले असतात. इकडे बघा, हे असे पोर्कचे पाय आहेत जे मधून असे कट करून ठेवलेले आहेत. आपल्याकडे पण खातात मोस्ट ऑफ डुक्कर, भरपूर लोक खातात. हे त्याचे कान आहेत, कट करून त्याचे असे स्किन फक्त वरून काढलेले आहेत, तसेच पॅक केलेले आहेत. इथे सगळे असे कानच ठेवलेले आहेत विकायला बघा. आणि इकडे सुद्धा आहे बघा, काय काय वेगळे बरेच पार्ट आहेत, काय कळत पण नाही आहे कशाचे आहेत. नंतर हे जे बरकडे असतात त्याचं आहे. हा जो आहे ना, हा मधला पूर्ण पोटाचा भाग दिसतोय बघा बहुतेक, मला अंदाजे मी सांगते. हा पण काही 8.5 युरोला आहे. हे पण बघा, असे सॉसेस सारखे तयार करून ठेवलेले असतात. हे फक्त नेतात, शिजवतात आणि कट करून खातात एकदम छोटे छोटे अशा स्लाईसमध्ये. तुम्ही बघितलं असेल कधीतरी असे ऑनलाईन. आणि इकडे पण बघा असे मसाले लावून ठेवलेले आहेत. त्याच्याकडे लड्डूसारखं बनवलेलं आहे. हे फक्त असं ना मायक्रोवेव्हमध्ये फक्त नेऊन लावायचं, हे आपोआप असं शिजतं. ते मला काय करायची गरज पण नसते. इकडे पण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेलं आहे. इथे वरती लिहिलेलं असतं बघा, के बीफ आहे. वरती गाईचं पण चित्र दिलेलं आहे, त्याच्यावरून पण कळतं लगेच. इकडे पायाचं आहे. हे सुद्धा ना 1300 ग्रॅम आहे काहीतरी, 13.5 युरोला. तर हे छोटे छोटे असे पीसमध्ये पण कट करून ठेवले आहेत. प्रत्येक भागाचे म्हणजे प्रत्येक पार्टचे वेगवेगळे असे बॉक्सेस आहेत. तिथे पाहिजे ते घेऊ शकतात इथे लोक हे. आणि हे सगळे असे व्यवस्थित पॅक केलेले असतात. तर हे बघा, असे छोटे छोटे पीसमध्ये कट केलेलं आहे.
हे जे आहे ना, हे मसाला लावलेला आहे. फक्त डिरेक्टली घेऊन जायचं आणि ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं. काहीच करायची गरज नसते. फक्त अनपॅक करायचं आणि एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ठेवून टाकायचं, लगेच ते तयार होतं. इकडे असे सगळे आहेत बघा. इकडे पूर्ण बीफ आहे, म्हणजे गाईंचं आहे. आपल्याकडे गाईंना देवता मानली जाते, पण यांच्याकडे खाण्यासाठी वापर केला जातो. तर हे सगळे गाईंचे पीस आहेत बघा, असे कट केलेले. त्याला रेड मीटसुद्धा असं म्हणतात. याच्यावरती ऑफरसुद्धा आहेत आणि याची प्राईस बघा 17 युरो 16 युरो असे आहे. आणि इकडे बघा नूडल्समध्ये बनवलेलं आहे त्यांनी. आपण मॅगी जशी खातो तशी आहे. नंतर हे हॉटडॉगसारखं आहे. इकडे पण आहे बघा, बघूनच कसतरी वाटतंय खरं. इकडे बघा हे डुकराचे जे पाय असतात ना, ते असे सुकवून ठेवलेले असतात. लोक पार्टीला याला घेऊन जातात, बार्बिक्यू वगैरे अशी पार्टी असली ना, ते असे मोठे पाय घेऊन जातात. हे काहीतरी 59 युरोला आहे, म्हणजे जवळपास 6000ला हा एवढा पाय मिळतो. नंतर इकडे पण छोटे छोटे पीस आहेत. असे भरपूर यांचं ना नॉनव्हेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय काय बनवलेलं बघायला भेटतं. आपल्याकडे जास्त काही असं नसतं. इकडे पण बघा. नंतर हे असे ना सुकवून ठेवलेले असतात. लोक असे नुसतेच खातात, म्हणजे याला शिजवायची गरज नसते. चॉकलेटसारखं कसं खातात तसे मसाला लावून ठेवलेले असतात. असं कॅन्डीसारखं बनवून ठेवतात. मुलं अशी कॉलेजची असं फिरता फिरता पण बाहेर घेऊन जाऊ शकतात खाण्यासाठी. तर इकडे पण बघा हे असे बनवून ठेवलेले असतात. इकडे एक बघा छोट्या छोट्या अशा पीसमध्ये, एकदम छोट्या छोट्या पीसमध्ये कट केलेलं असतं. यांना जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही कुठल्या गोष्टीसाठी. तर हे बघा, हे सगळे असेच आहे तिथे. हे खाली पण आहे. तर इकडे फ्रीजमध्ये पण ठेवलेलं आहे. तर हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं बघा नूडल्ससारखं. तर हे सगळं मांस आहे, असे नूडल्स बनवून ठेवलेले असतात. नूडल्ससारखंच हे बनवून खातात लोक. इकडे पण आहे. नंतर अजून एक दाखवते तुम्हाला. टर्की पक्षी माहीत असेल तुम्हाला, तर हे टर्की पक्षी आहे बघा. पूर्ण असं मांस काढलेला आहे. याच्यावरती पण ऑफर आहे 30% ऑफ. हे काहीतरी 12.5 युरोला आहे. आणि इकडे वरती चिकन आहे, पूर्ण अख्ख्या कोंबड्या आहेत. इकडे छोट्या छोट्या स्लाईसमध्ये बघा, इतक्या पातळ स्लाईस असतात ना, कागदासारख्या स्लाईस असतात. लोक हे सँडविचमध्ये खातात असे बनवून.